नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की 2024 मध्ये BCS करावा की नाही. बघा, आता BCS करणं योग्य आहे की नाही. बघा, आता जर तुम्ही BCA ला ऍडमिशन घेतली तर तुम्ही पास आउट जे आहेत 2027 मध्ये होताल. तर त्यासाठी जो आहे BCS करणं योग्य राहील का? तेव्हाच्या स्कोप नुसार जे आहेत तुम्हाला चांगलं फ्युचर मिळेल की नाही, की काही अडचणी तुम्हाला तिथे फेस कराव्या लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, BCS जे आहेत ना सध्या खूप पॉप्युलर आहेत, कारण जे IT सेक्टर आहे, जे संगणक विज्ञान क्षेत्र आहे, जे खूप महत्वाचं आणि मागणीचं बघा सध्या खूप पॉप्युलर आणि डिमांड आहे याची. तर त्यामुळे तुम्हाला जो स्कोप आहे तो अजून 2030 पर्यंत तर चांगला मिळून जाईल. 2030 पर्यंत जे आहे कॉम्प्युटर क्षेत्र जे आहे, IT सेक्टर जे आहे ते खूप चांगलं राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मग ते जर नसेल तर तुम्ही व्यवसाय बिझनेस असेल किंवा एज्युकेशन आहेत, गव्हर्नमेंट जॉब्स असतात किंवा एंटरटेनमेंट जे सेक्टर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात, जर तुम्ही BCS करत असाल. त्यानंतर बघा, BCS करून तुम्ही जे आहेत ना, तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, जसं प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहे, पायथॉन, C++, जावास्क्रिप्ट असेल, वेब डेव्हलपमेंट जे असतं किंवा डेटाबेस असेल, नेटवर्किंग असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी, मशीन लर्निंग विषयी, याविषयी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जे आहेत ना, वेगवेगळे स्किल तुमचं डेव्हलप झालेलं असतं. त्यानंतर तुम्ही एक तर तुमचं स्टार्टअप सुद्धा चालू करू शकता किंवा जॉबसाठी जाऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला फ्रीलान्सिंग जर करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. आणि BCS केल्यानंतर बघा, तुम्हाला वेगवेगळ्या जे जॉब्स आहेत ते मिळून जातात. जसं की तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पेशलिस्ट असेल किंवा मशीन लर्निंग एक्सपर्ट जे आहेत ते तुम्ही बनू शकता, नेटवर्क इंजिनियर आहे. तर या गोष्टी तुम्हाला ते करण्यास मिळून जातात. जे जॉब्स असतात तुम्हाला याच्या रिलेटेड मिळून जात असतात. आणि बघा, त्यानंतर जर बघितलं ना आपण की BCS करणं तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, तर बघा, जो BCS चा स्कोप आहे तो तर खूप चांगला आहे. तो काही अजून 2030 पर्यंत कमी होणार नाही. त्यामध्ये तुम्हाला काही अडचण नाही. पण BCS करायचा की नाही हा एक तुमच्या आवडीचा आणि क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टांवर अवलंबून आहे. म्हणजे काय, की तुम्हाला जर इंटरेस्ट असेल कोडिंगमध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये, तर तुम्ही नक्की BCS करू शकता. तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघा, यामध्ये तुम्हाला जर समजा IT सेक्टरमध्येच जाणं हा एक तुमचं उद्दिष्ट असेल, समजा तुमचं जर गोलच तो आहे की तुम्हाला IT सेक्टरमध्ये जायचं, तर तुम्ही नक्की BCS करा. कारण BCS मध्ये जे आहेत खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला चांगले जॉब्स जे असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टर यासारखे तुम्ही जॉब करू शकता. आणि त्यानंतर बघा, BCS करण्यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असतं. त्यामध्ये तुम्हाला जे आहेत 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. आणि हा एक 3 वर्षांचा कोर्स आहे. 3 वर्ष तुम्हाला यामध्ये द्यावे लागतात. 6 सेमिस्टर तुमचे असतात आणि यामध्ये तुम्हाला जे आहेत कॉम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट असेल, फर्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला मॅथेमॅटिक्स, इंग्लिश हे सब्जेक्ट असेल आणि त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे असतात, जावा असेल, जावास्क्रिप्ट, पायथॉन या, आणि त्यासोबत डेटाबेस असेल किंवा डाटा स्ट्रक्चर असतं, हे पण तुम्हाला इथे शिकावं लागतं. आणि त्यानंतर बघा, जर तुम्हाला BCS केल्यानंतर तुम्हाला जर पुढील शिक्षण घ्यायचं असेल, म्हणजे मास्टर करायचं असेल, तर तुम्हाला MSc सुद्धा करू शकता तुम्ही. BCS नंतर MCS किंवा MSc तुम्ही आहे जे करू शकता. त्यानंतर पण तुम्हाला जर स्पेशलायझेशन करायचं असेल तुम्हाला AI मध्ये किंवा मशीन लर्निंग मध्ये, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. बघा, BCS 2024 मध्ये BCA करणं योग्य आहे का? तर हो, तुम्ही करू शकता. तुम्हाला जे आहेत चांगल्या संधी ज्या आहेत उपलब्ध होतील. त्यामध्ये तुम्हाला काही पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला जर BCS घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. तुमच्या फ्युचरच्या हिशोबाने ते चांगलं असू शकतं.